न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून असुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाची सहार शेख ही तरुणी निवडून आली आहे। सहार शेख हिचे वडील युनुस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे। काही वर्षांपूर्वी जितेंद्र आव्हाड मुंब्रा इथं प्रचाराला गेले असताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या युनुस शेख यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता। यंदाच्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत युनुस शेख यांनी आपल्या मुलीसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती, मात्र राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्यामुळे सहार शेख ही एमआयएम कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती। ही निवडणूक जिंकल्यानंतर विजयी सभेत युनुस शेख आणि सहर शेख या बाप-लेकीनं जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली। युनुस शेख यांनी आक्रमक भाषेत जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करताना म्हटलं की जितेंद्र आव्हाडला मी जीजी नावं ठेवली आणि तो महाराष्ट्रात लोकप्रिय झाला। अल्लाह तालानं माझ्या मुलीला हिजाबवाली बेटी म्हणून लोकप्रिय केले। जितेंद्र आव्हाड यांनी इथून पुढे कोणत्याही मुलीच्या भविष्याशी खेळू नये, नाहीतर आमचा समाज एकत्र येऊन विकेट कशी पाडतो ते बघितलं ना। तू माझ्या मुलीला उमेदवारी नाकारलीस, पण मी आता माझ्या मुलीला एमआयएम मधून निवडून आणलं आहे। जर प्रभाग क्रमांक 30 मध्ये कुठलाही अडथळा निर्माण केला तर इथून काय काय निघणार याचा तू विचार सुद्धा करू शकत नाहीस। निवडणूक झालेली आहे, मी सर्वांना माफ केलंय, परंतु जे म्हणजे झुटा जितेंद्र आव्हाड यांना कदापि माफ करणार नाही। प्रभाग क्रमांक 30 मध्ये जर कधी फिरताना दिसला तर तुला दाखवतो अशी थेट धमकी युनुस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिली आहे। विजयी सभेत सहर शेख हिनं भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं। आपण त्या लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या, काहींना वाटत होतं आपण त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे। आम्ही कोणाच्या बापाचे मिंदे नाहीये। प्रभाग क्रमांक 30 मध्ये सगळ्यांनी भरभरून मतदान करून एमआयएमच्या उमेदवारांना जिंकवलं। 5 वर्षांनी या ठिकाणी पुन्हा निवडणूक होईल तेव्हा यापेक्षा मोठं प्रत्युत्तर द्यायचंय। संपूर्ण मुंब्रा आपल्याला हिरव्या रंगानं व्यापून टाकायचंय। या लोकांना इथून पळून जावं लागलं पाहिजे। 5 वर्षांनी मुंब्रा परिसरात सगळे एमआयएमचे उमेदवार निवडून येतील, ही मजलिसची ताकद आहे। ही ताकद आपल्याला अल्लाहनं दिलेली आहे। मुंब्रा परिसरात नोटाला जास्त मतदान झालंय। मुंब्रा परिसरात तुतारीच्या उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मतं पडली आहेत। शेर के बच्चे को हराने के लिए पूरी की पूरी गिदाड़ की टीम की फौज तैनात करनी पड़ी, बिल्कुल काम ही नहीं आया, अशी सहर टीका शेखर यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।